कोष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा। आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा।
गंगा पायी माझा ठेवीचा सद्भार देणे भेटे देव आपोआप. माझा आवाज कमी करा बाबा. Santa
अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा साधू हरी देव कामधंदा करी पीतांबरी धरी वरी छाया म्हणून संते आवाज कमी करा म्हणून संता अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा नामा म्हणे देव इच्छी संत संग ते अमुचे जीवलग जन्मोजन्मी म्हणून संता हे मागे तिकडे घ्या थोडे अखंड भजावे त्यांचे पायी व्हावी लीन सदा योंत प्रविश्य मम वाचमिमां सुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं वै
समागत्य तिष्ठन्तं मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां जयाची किर्या स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार ज्ञाता मस्तक हे पायावर कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट श्री माऊलींच्या चरण सानिध्यात आणि जगविख्यात संत जगद्गुरु तुकोबारायांच्या असीम कृपेनं कृपांकित झालेला हा पाषाण नावाचा प्रभात आणि इथे अनेक वर्षापासून परमार्थाची अलंकृत ही उत्कृष्ट श्रेष्ठ ज्येष्ठ परंपरा आणि त्या परंपरेचा विकास करत करत इथपर्यंत आपली पाऊलवाट चोखंदळपणानं स्वच्छरित्या पदक्रमण करून मुक्कामाच्या गावाच्या दिशेनं आपला प्रवास सुखवत करत आहे. हे पवित्र मंदिर एकेकाळी हे खाणाचं जुनं लाकडी कोरीव काम, साग, चंदन आणि शिसम या अनेकविध लाकडांनी मढवलेलं बांधलेलं जुनं मंदिर. पण येणाऱ्या काळाच्या नियमाप्रमाणे याज्ञवल्क्यांचं वचन असे, कालाय तस्मै नमः. कलियुगात कोणाची वचन आपण मानावी याला काही नियम आहे. याज्ञवल्क्यांची वचन मानावी आणि विज्ञानेश्वराची वचन मानावी. विज्ञानेश्वर नावाचे स्वतंत्र ऋषी होते आणि संत ज्ञानेश्वर महाराज स्वतंत्र संत आहेत. म्हणून समस्त ग्रामस्थ तथा भजनी मंडळींनी मिळून
प्रयत्नाची पराकाष्ठा करून दाक्षिणात्य पद्धतीनं अलौकिक प्रकाराचं ते सुंदर रेखीव चोखीव हृदयस्पर्शी आणि नयनांचं पारणं फेडणारं मंदिर ही वास्तू उभा केली, त्याबद्दल मनपूर्वक मी तुमचं संप्रदायाचा पाईक नात्यानं स्वागत करतो. मनपूर्वक स्वागत. वास्तू दोन प्रकार आहेत. एक केवळ वास्तू आणि दुसरी प्रासाद वास्तू. केवळ वास्तू प्रापंचिकाचं घर असतं आणि प्रासाद वास्तू हे देवाचं देवालय असतं. आलय म्हणजे घर असतं. त्यापैकी भगवान श्रीहरी हंगामी मुख्यमंत्री असावा तसं तात्पुरतं ते उपसिंहासनावरती विराजमान आहे. उद्या परवा मात्र ते अधिकृतरित्या घटनेला, वेदाला, पुराणाला, संताला, प्रमाणित परंपरेच्या नियमाप्रमाणे सिंहासनावर विराजमान होणार आहेत. आणि पूर्वी जेव्हा ही मूर्ती मी न्याहाळली होती, त्या न्याहाळील्या तेजात आणि आत्ताच्या तेजात एक तसूभर सुद्धा कुठे फरक नाही. मी तुम्हाला नक्की, मला खात्री आहे, प्रौढीने पण खात्री आहे, नित्य कीर्तनात 2 मिनिट का होईना वेगळं काही देण्याची एक ठराविक परंपरा मी सांभाळली. वास्तू प्रकरणाबद्दल 2 विभाग तुमच्या समोर मांडली. आता मूर्ती रहस्य नावाचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. मूर्ती रहस्य शास्त्राचा नियम असा आहे की मूर्ती सिंहासनावरती विराजमान झाल्यानंतर ती कुठल्या आयुधानं युक्त आहे आणि त्या आयुधांचा क्रम कसा आहे, त्या क्रमावरनं ती मूर्ती त्रिविक्रम आहे, नारसिंह आहे की वामन आहे की परशुराम आहे की राम आहे की मत्स्य आहे की कच्छ आहे की वराह आहे की कृष्ण आहे की श्री विठ्ठल आहे. यातही काही अडचणी अशा आहेत. औषध पीत असताना रोगी व्यक्तीनं औषधे चिंतेत विष्णू या मूर्ती रहस्यापैकी विष्णूचं स्मरण करायचं. प्रवासाला जनार्दनाचं स्मरण करायचंय आणि विजय प्राप्तीच्या प्रसंगाला त्रिविक्रमाचं स्मरण करायचंय. आता हे 3 क्रम तुमच्या समोर सांगितले. त्रिविक्रमच श्रीकृष्ण आहे आणि श्रीकृष्णच श्री विठ्ठल आहे. ते त्रिविक्रम कसे आहेत? पादानी 3 रक्तानी श्रीमद भागवत चरित्र वामन बली संवाद. तिथे 3 पावलं मागितली, तो त्रिविक्रम बनला. गायींच्या मेळ्यात आणि गोपाळांच्या सहवासात राहताना तोच त्रिविक्रम त्रिभंगी देहुडा ठाण मांडोनिया माई, तोच त्रिविक्रम मथुरेत प्रवेश करताना सुगंधी उटणं घेऊन चाललेली कुब्जा पाहिली आणि तिला म्हणाला, अधपस्यसि किं बाले पतितं तव किं भुवि, अरे रे मूर्ख न जानासी गतम तारुण्यमौक्तिकम. तिचा केवढा मोठा अधिकार आहे. रामावतारातली ती स्त्री शक्ती, नाव न घेता ती स्त्री शक्ती, पण कृष्ण अवतारात श्रीहरीला म्हणतीये, अरे रे मूर्ख न जानासी गतम तारुण्यमौक्तिकम. तेव्हा विस्तार नाही करत, पण संक्षिप्त पण सूत्रबद्ध. तेव्हा त्या त्रिविक्रमानं 3 ठिकाणं वक्र असलेल्या, वाकड असलेल्या आणि नामपराच्या पसायदानातल्या उभीच्या अर्थसंगतीप्रमाणे व्यंकटी असलेल्या कुब्जेला स्पर्श प्रसाद दिला. परिणाम ती अधिक देखणी झाली. याला पुरावा काय? कुब्जाया कमनीय रूप अधिकम. नित्य स्त्रियांच्या सौंदर्यापेक्षा ती अधिकच रूपवती बनली. ही क्रांती कोणाची? तर त्रिविक्रमाची.
काही कदाचित इन्फेक्शन, रोग, आजार, विकार झाला असेल किंवा होणार असेल आणि तशा चाचण्या करून आपल्या हाती रिपोर्ट आला असेल तर त्यावर तुम्ही एक काम करा. औषध, गोळी, लिक्विड घेत असताना नारायणाचं स्मरण करा. परिणाम, औषधी जान्हवी तोयम वैद्यो नारायणो हरी. आपल्या गंगेचं, यमुनेचं वाहणारं पाणी, तुलसीदल, गौमूत्र, गावो विश्वस्य मातरः, ते घ्यावं आणि नारायणाचं स्मरण करावं. रोग निवृत्ती होते. मी आता माझ्या सगळ्या औषधांना विश्राम देऊन मी नित्य गौमूत्र घ्यायला सुरुवात केली. परिणाम, श्वासाला, अस्थिंला, मज्जेला, स्वरतंतूंना, डोळ्यांना त्यापासून आराम प्राप्त होतो. मी कोणाला अंधश्रद्धेच्या खाईत लोटत नाही. शास्त्र प्रामाण्यानं वैज्ञानिक निष्ठा तुमच्या समोर मांडते. या सगळ्या देवतेमध्ये श्री विठ्ठल हे 3 ठिकाणं वाकडी असलेल्या कुजेला सरळ करणारे कृष्णच आहे आणि कृष्ण श्री विठ्ठल आहे. आणि ती विठ्ठल मूर्ती या तुमच्या सगळ्या पूर्वजांच्या वरती अनुकंपा, कृपा करणार आहे. मुळात तुम्हाला तुमच्या ओढलोपार्जित पूर्वासुरींची जी कृपा आहे ती अगणित अमाप कृपा आहे. इक्वलेंट, तत्सम, समानार्थी शब्द तुम्हाला दिले. केवढं तुमचं भजन ताकदीचं, केवढा पखावच तुमचा ताकदीचा. आणि सोपान दादा, निष्ठा केवढी तुम्हा लोकांची. धन कनक संपन्न लोक आहेत तुम्ही. ज्याला काहीच नाही त्याने त्याग केला, मग भजन केलं, लोक समजून घेतील. पण ऐश्वर्य तुमच्या चरणाजवळ लोटांगण घालते. ऐश्वर्य आणि ऐश्वर्य चरणावर लोटांगण घालता नाही, त्याचा त्याग करून एक उसंत दीर्घ श्वास आणि भजन समर्पणाची तुमची जी स्वच्छ प्रतिभा संपन्न भावना आहे, त्या भजनाला मी तुम्हाला नारायण नमन, नमस्कार, जय हरी, प्रणामच करतो. तुमच्या सगळ्यांना तुमची पहाटची काकड आरती, चातुर्मासात होणारे सोहळे, महिला भगिनी मात्र स्वरूपा, युवक युवती, श्रीहरीच्या मुखारविंदाला लावणार लोणी, श्रीहरीचं सतेज स्वरूप, गुंजावर्ण डोळे, कर्ण फूल, घुंगराळे कोवळे केस, समदृष्टी, सम पावलं आणि वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. या विषयावर स्वतंत्र 3 दिवस व्याख्यान होऊ शकतील की वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. याबद्दल अजून काही प्रमाण आहेत माझ्याकडं. सुंदर ते ध्यान शोभे सिंहासनी. वामभागात जानकी नंदनी शोभून दिसते. 1. पार्वती वामभागाला शोभून दिसते. 3. राधा वामभागाला शोभून दिसते. 4. नारायण, त्याची नारायणी म्हणजेच रमा, लक्ष्मी, कमला डाव्या भागाला शोभून दिसते. अजून एक सांगतो, न ऐकलेलं, विचित्र वाटणारं पण खरं सत्य. भगवान दत्तात्रय, यतिराज, पण वामभागाच्या मांडीवरती अनघा विठ्ठल. अनघा ही श्री विद्या आहे. अनघा ही भगवती आहे. अनघा ही माया आहे. त्यातही टप्पे करता येतील. हादी विद्या, साधी विद्या आणि कादी विद्या. पुन्हा श्रीविद्येचा सोपा अर्थ सांगता येईल. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः नम प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मदाम. ही प्राकृतिक रचना समजावून घेणं म्हणजेच भगवतीचा कृपा आशीर्वाद. आणि तीच भगवती
जगज्जननी अजम रुक्मिणी प्राण संजीवनंतम परम धाम कैवल्यमेकम तुरीयम प्रसन्नम प्रसन्नार्तिम देव देवम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग. तीच जननी, तीच रखुमाई, ती रुक्मिणी, ती कमलजा, ती रमा, ती सीता, ती सावित्री, ती उमा, ती सती. श्री हरिहर डाव्या बाजूला सिंहासनावरती विराजमान आहेच, पण विधिवत मंत्र उपचारा नेमाप्रमाणे आता इथे होणार आहे. आणि काय बऱ्याच लोकांना आपल्या शंकर परंपरा आणि शंकराचार्य कशाबरोबर खावे ते बऱ्याच लोकांना न कळल्यामुळे सांगतो. इथे श्री जगद्गुरु शंकराचार्यांच्या करकमलानं कलशारोपण आणि मूर्ती प्राण प्रतिष्ठा आहे. मठान्याय स्वीतो नावाच्या ग्रंथात आचार्य असं लिहितात, माझ्या गादीवरती बसणारा उत्तराधिकारी व्यक्ती न मानता नारायण स्वरूप साक्षात सांब सदाशिव मानावा. आणि साक्षात आचार्य इथं येणार आहे ते तुम्ही नका मानू, संतांनी मानले. पैठणचे नाथ महाराज म्हणाले, आता वंदू शंकरू जो ग्रंथार्थ विवेक चतुरू सांडून कर्मठतेचा विचारू प्रज्ञाधीन करू प्रकटाला. त्यांनी यज्ञाला विरोध नाही करायचा, पण यज्ञात सहभाग नाही नोंदवायचा. सांडून कर्मठतेचा विचार. मग यज्ञ कोणता करायचा? वाघ यज्ञ. आणि या वाघ यज्ञात आचार्य येणार आहेत आणि त्यांच्या स्पर्शानं कलशारोपण होणार आहे. रोहण शब्दात थोडा अभ्यास असावा. कलशारोपण, रोहण, रोवणे, रोपण लावणे. विठ्ठल आणि आप्पा अण्णा ही परंपरा कशासाठी आहे की कलश बसवायला यती संन्यासी पाठवायचे. कारण असं आहे, पूर्वी काही क्रेन, जेसीबी, सीडी सुविधा नसायच्या. संन्यासाने सर्वसंग परित्याग केल्यामुळे जगात प्राणी तो एकटाच असायचा. वर गेल्यानंतर राहिला का मेला का, म्हणून त्याची नियुक्ती. आणि मामा तुम्हाला एक घटना सांगतो, बाबाजी आणि मामा तुम्हाला कोणाला पटणार नाही. हे रेकॉर्डिंग करतायत, चित्रीकरण करतायत. आता उद्या परवा सोडणार आहेत का लाईव्ह मला माहित नाही, पण मी आत्ताच्या अशा स्वरूपात बसलोय ना, शृंगेरी संकेश्वर करवीर द्वारा मला शंकराचार्याचा आचार्य प्रतिनिधी केले भारताचा. तसं नाही, कोर्टात ऍफिडेव्हिट आहे, कोणी वकील असतील त्यांना अभ्यासा. नोटरीला काही किंमत आहे की नाही. न्यायालयीन कक्षक मान्यता आहे मला, पण आपल्यातल्या बऱ्याच बुवांना ते न कळल्यामुळे लावित नाही. धर्मशास्त्रीय न्याय निवाडा आणि शंका समाधान नावाचं प्रकरण जेव्हा येतं तेव्हा धर्मपीठ याचा न्याय निवाडा एकेकाळी करत असावयाचे. म्हणून आचारसंहिता किंवा धर्म पुनर्स्थापन हे काम त्यांचं आहे. हे काम त्यांचं काम. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि हे काम देवाला जेव्हा अशक्य, वाक्य पुन्हा ऐका, हे काम देवाला जेव्हा अशक्य तेव्हा परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. जब जब होई धर्म की हानी, रामचरितमानस. जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा देव अवतीर्ण होतो, पण ते काम देवाकडनं जेव्हा यशस्वी होत नाही तेव्हा ते संतांनाच करावं लागतं. रामाची अर्धांगिनी सीता देव असूनही सापडली नाही. तुम्ही जागेत ना सगळेजण, तुमची माझ्या हरवल्यावर काय करायचं? आमच्या पूर्वी ते बायको हरवली स्टँडवर असा ते सिनेमा आला होता. कदाचित हरवली तर काय करायचं? देवाला सापडत नाही. याचं उत्तर ऐका आणि मग तुम्ही टाळ्यांचा कडकडाट करा. वाक्य ऐका. देव नावाच्या सत्तेला
सीता नावाची नवरी जेव्हा सापडत नाही तेव्हा हनुमंत रूपी विवेक संताला रामाची शांती नावाची नवरी परत आणून द्यावी लागते. ही क्रांती संत विचार. संता पण देवात जमीन आसमानचा फरक आहे. देवात द्वैत आहे आणि संतात अद्वैत आहे. कसं द्वैत आहे? प्रमाणाने सिद्ध. भक्त राखे पाया पासी संवारी. हे देवाचं वागणं बरं नव. साधा साधा विचार करूनच निर्णय न्याय निवाडा करावा. गडबड बरी जागेत ना. तुम्ही पुण्यात येत ना. म्हणून शहाणी माणसं लवकर हसत नाहीत आणि शहाणी माणसं लवकर आपली भावना व्यक्त करत नाहीत, कारण ते धीर गंभीर असतात. अणलहीन उतावळ्या पाण्याला खळखळाट आणि मी बरं नाही विठ्ठल. देवाला वाटतं माझ्या विना कामच होत नाही. संत म्हणजे तसं नाही. आमचं मी विवर्जित जीवन आहे. आमचे विवर्जित जीवन आहे. आम्ही हे आमचं जीवन आहे. आम्ही ज्यांचं जीवन आहे ते सुखात आहे आणि मी ज्याचं जीवन आहे त्याचा नाश आहे. अंडरलाईन करून ठेवा वाक्यांना. डायरीच्या शेवटच्या पानावर लिहून ठेवा. अहम कर्तृत्व आणि अहम ज्ञातृत्व. मी आणि माझेपणाचा फराळ जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो समाज सेवकही नाही, संतही नाही. आणि तोपर्यंत तो संतही नाही. सरळ व्याख्या त्याची. देवाचं जीवन द्वैतात्मक आहे आणि संतांचं जीवन सुधारित आहे. आता ओवी आहे, कारण सगळ्यांच्या पाठात ज्याच्या पाठ आहे ते म्हणू लागा. खांडावया घाव घाली का लावणी जयानी केली, दोघा एकची सावली वृक्षुदे जैसा तैसा. दुसरं दृष्टांत दिला माऊलीने. ऊस लावणारालाही गोड आणि तोडणारालाही गोड. संतांचं जीवन असं आहे. संत दुष्टालाही आपला मानतात आणि संत सज्जनालाही आपला मानतात. उद्धवाला अर्जुनाला आपलं केलं यात नवल नाही. शकटासूर, बकासूर, आघासूर, तृणावर्त, मावळ भट्ट, पूतना या सगळ्यांना भगवान म्हणाले तुम्ही माझेच आहे. माझे म्हटले नसते तर मोक्ष दिला नसता. पण कसोटी, त्रास, छळ, कपट, कारस्थान संत अवतारात तसं काम नाही. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी वाढो, होता परस्परे जडो मैत्र जीवांचे. देवाला मार्केट काय, देवाला किंमत काय, त्याची आकडार्थी, उपासना पद्धती, चातुर्मास, भजन, कीर्तन, संस्था, गुरुकुल, अध्ययन, अध्यापन. ही किंमत कोणामुळे? वैष्णवामुळे किंमत आहे. राष्ट्रपतीला किंमत कोणामुळे? खासदारांच्या मुळे. मुख्यमंत्र्यांना किंमत कोणामुळे? आमदारांच्या मुळे. कमी असल्यावर काय होतं कळत नाही का? किती मोठा असू द्या, सहकार्य, संघटन, कुशल नेतृत्व, विनम्रता आणि सरलता आणि सहज योग जोपर्यंत जीवनात येत नाही ना तोपर्यंत स्वतःचंही परिवर्तन होत नाही आणि अन्यांचंही परिवर्तन होत नाही. महाराष्ट्रातल्या संतांनी 12व्या-13व्या शतकात क्रांतीला सुरुवात केली. मला एज्युकेटेड लोकांच्याकडनं मामा टाळ्या अपेक्षित आहेत. वाक्य नीट ऐका. डार्विनचा उत्क्रांतीवाद आहे. डॉक्टर डार्विनचा क्रांतीवाद आहे
पण महाराष्ट्रातल्या संतांचा उत्क्रांतीवाद आहे. लक्षात आलं पाहिजे. उत्क्रांतीवाद आहे. उत्क्रांतीवाद कसा लिहिलाय का? जगणाऱ्या दिसणाऱ्या स्वरूपवान माणसाला इथे किंमतच आहे. पण पुढचं वाक्य ऐका, मेलेल्या जनावराच्या कातड्याला सुद्धा साजूक कणिक खायला मिळते, गालीचा मिळतो, वस्त्र मिळतं, सन्मान लोक नमस्कार करतात. ही क्रांती पुण्याची असताना सुद्धा मरगळच आहे तुमच्यावर. वक्त्याला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. पोरांना वाह क्या बात का म्हणायचे, अजून ताकदीनं पुढचा रेला वाजवतील. तुम्ही नाही टाळ्या वाजवतो तरी येतील. रेल्यावरचा स्टेज झाला. एक पोरग आप्पा किराणा दुकानात गेलो आणि काका जरा लवकर मला जे पाहिजे ते द्या. अरे बेटा काय पाहिजे? अरे मला पाहिजे द्या काका. अरे पाहिजे काय आहे तुमच्याकडे? आहे पण मागतं खरं. काही नाही काका, मुंग्यांची पावडर पाहिजे. ऐकताय ना? दुकानदार काका म्हणजे बेटा थोडं थांब. आणि का पाहतो मी. त्याने सगळे डबे निहाळले आणि मुंग्यांची पावडर सापडली. तर ती पुन्हा डब्यापासून परत आली. त्या मुलाला म्हणाले बेटा काय पाहिजे? म्हटलं काका मुंग्याची पावडर. आहे बेटा पण पावडरला मुंग्या झाल्या. दृष्टांत सोपा ज्यांना कळला नाही त्यांना बाबाजी वसंतराव शितोळे सरकार. पुढचं वाक्य ऐका मामा. झालं काय प्रकरण? ज्या मुंग्याच्या पावडरीनं जंतुनाश होणार आहे त्याच मुंग्यांना किडे लागले. तसे मोठे म्हणणारे, परिवर्तन करणारे स्वतः भ्रष्ट झाले तर जनसामान्यांचं काय होणार कल्पना. आचार प्रथमो धर्मः. आणि अजून वाक्य प्रभवो धर्मः. हा धर्म ज्यांनी सातत्यानं, सचोटीनं, कसोटीनं, अंतःकरणपूर्वक स्वच्छ प्रतिभेनं, परंपरेनं पाळलाय त्या वर्गाचं नाव संत आहे. आणि त्या संतांच्या मुलं पांडुरंग नावाच्या देवतेला उपासना करून किंमत आहे. किंमत आहे. मला श्री नितीनजींनी अशी ऑफर दिली होती. आता प्रत्येक जण मला माझ्याकडे 20 जण येणार आहेत, कोणी मला माझ्याकडे 27 येणार आहेत, कोणी म्हणाले मला ऑफर दिली होती. मी म्हणतो मलाही ऑफर दिली होती. आता काहींना प्रश्न असा पडला असेल की तुम्ही खुर्चीवर का बसला, आम्हाला दुसरी कुठे मिळणार आहे? दुसरं कारण एकाने विचारलं का बसलात? म्हणलं जे उभे ते पडले त्यामुळे मी बसलो. उभं ना आता पडण्यापेक्षा इज्जतीत बसले बरं म्हणून बसलो. छोट्या छोट्या नजर कधी. नामदेवरायांचा अनुभव असा आहे आणि तो अनुभव अभंगाच्या द्वारा तुमच्या माझ्या समृद्धी मांडणार आहे. अभंगाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, संतांच्या पदकमावलावर निष्ठेनं आपला माथा नतमस्तक केल्यानंतर विनासायास श्रीहरी ब्रह्माची प्राप्ती होते. विनासायास ब्रह्माची प्राप्ती होते, श्रीहरीची प्राप्ती होते. पुढचा परिणाम असा, याकरिता मनवूनी, याकरिता वारंवार तुम्ही संतांच्या चरणाची सेवा करा. तिसरं चरण, अशा अधिकारी संतांच्या घरी परमात्मा काबाड कष्ट करतो, व्यवसाय करतो, त्यांना धंदा करू लागतो. एवढंच नाही, नामदेवराय म्हणाले की देवाची सुद्धा संतांच्या संगतीत राहण्याची जन्मजन्मांतरात इच्छा आहे. अभंगाचा भाव करा. समाप्त. भजन झाला. आता संतात काही सुफी संत आहेत, काही निर्गुणी संत आहेत, काही सगुणी संत आहेत, काही अवधूत संत आहेत आणि काही दुर्यातीत संत आहेत. काही संतांना परंपराच नाही, काही संत परंपरेचे बांधील आहेत.
माझं वाक्य पुढचं ऐका. परंपरेनं बांधील असलेल्या लोकांनी परंपरेत नसलेल्यांची अवहेलना करण्यापेक्षा जवळ घेऊन सुधारण्याचा प्रयत्न करावा. जवळ घेऊन सुधारण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्याच वाभाड्या लोकांच्या समोर काढण्यापेक्षा एकसंघ बांधील खोलीमध्ये त्यांच्याशी चर्चा विमर्श करून काही परिवर्तनाची नांदी त्यांच्या समोर मांडावी. त्यावर त्यांनी स्वीकारलं नाही तर निषेधाचा प्रयत्न करावा. पण तोपर्यंत संत वृत्तीनं फेरबदल करण्याचा प्रयासच करावा. प्रयास करतात, प्रयत्न करतात, बदलवतात तेच संत, बदलता बदलता सोडतात ते संत. कुष्टी महाराज हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तनं, प्रवचनं, कथा, पारायणं असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा. आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.